त्या मंदिराच्या कामासाठी माझा घरीचा वाटा असावा म्हणून मंदिराच्या कामासाठी माझ्याकडून त्या तालुक्याचा आमदार म्हणून स्वखर्चातून 1,11,000 रुपये आडनाव खरे आणि स्वाभिमानानेही खरे. शिरापूरच्या यात्रेत दिलेला शब्द आमदार राजाभाऊ खरेंनी पाळला. 1,11,111 रुपयांची मदत सुपूर्द. निवडणुकीच्या काळात राजकीय व्यासपीठांवरून आश्वासनांची खैरात केली जाणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र जनसमुदायात दिलेला शब्द विसरून न जाता तो स्वतःच्या खिशातून प्रत्यक्ष पूर्ण करणारा लोकनेता आजच्या राजकारणात विरळाच. मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून हे सिद्ध केलंय. आडनाव खरे आणि वागणुकीतही खरे असल्याचा प्रत्यय संपूर्ण तालुक्याला आणून दिलाय. काही दिवसांपूर्वी शिरापूर इथं भरलेल्या ग्रामदैवत यात्रेदरम्यान गावकऱ्यांनी गावाचं श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिराच्या विकासासाठी आमदारांकडे साकडं घातलं होतं. गावकऱ्यांच्या या भावनेचा आदर करत आमदार राजाभाऊ खरे यांनी मंदिराच्या कामासाठी स्वतःच्या खिशातून 1,11,111 देण्याचं वचन दिलं होतं. नेते येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात असाच आजवरचा अनुभव राहिलाय. परंतु राजाभाऊंनी हा विषय केवळ व्यासपीठावरील भाषणापुरता मर्यादित न ठेवता ती रक्कम प्रत्यक्ष शिरापूरच्या अंगणात पोहोचून आपला शब्द दगडावरची रेषा असल्याचं दाखवून दिलं. गावकरी झाले भाऊक. जेव्हा ही मदतीची रक्कम प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली तेव्हा शिरापूरच्या ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा केवळ पैशांचा निधी नव्हता, तर एका लोकप्रतिनिधीनं आपल्या जनतेवर ठेवलेल्या अथांग प्रेमाची आणि विश्वासाची पावती होती. आजच्या स्वार्थी राजकारणात जिथं मतांसाठी नाती दुभंगली जातात तिथं केवळ माणुसकीच्या नात्यानं पाठीशी उभा राहणारा असा नेता लाभल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. आमदार राजाभाऊ खरे यांच्या या संवेदनशील आणि दानशूर वृत्तीमुळे जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वासाची वीण अधिक घट्ट झाली. आमच्या राजाभाऊंनी शब्द पाळला, आमचा मान राखला. आज आमच्या पाठीशी खऱ्या अर्थाने एक भक्कम आधारवड उभा आहे. शिरापूर ग्रामस्थांचं मत आहे.